ओंकार उत्साही नमन मंडळ करीत आहे कोकणची लोककला, कोकणचे खेळ अर्थात बहुरंगी नमन। निर्माता ओंकार उत्साही नमन मंडळ, आगरनरळ, कुणबीवाडी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। पंचारती घेऊन हाती
हो देवानो. अरे सुदामा हक मरियामा तो घनश्यामा कुंजवनात सोड सोड गाई कर जर घाई काय हाय पाहू त्याच्या मनात श्री हरी मुरारी गोकुळचा गिरधारी श्री हरी मुरारी गोकुळचा गिरधारी आलोळी मारिका पाहुया तरी तलपे घ्या सत्वरी श्री हरी मुरारी गोकुळचा गिरधारी हो श्री हरी मुरारी गोकुळचा गिरधारी श्री हरी मुरारी गोकुळचा गिरधारी आलोळी मारिका पाहुया तरी तलपे घ्या सत्वरी श्री हरी मुरारी गोकुळचा गिरधारी हो देवांच्या चरणी साष्टांग प्रणाम. देवानो हा बोलायचं कारण हे काय देवानो बरोबर आहे, पण कायदा कोणाचा हुकूम कोणाचा? ठीक आहे ठीक आहे. सुदामा हे विद्या मी काय म्हणतो देवानी कामगिरी संपवली नाही. हो मी तुला जमत मला जमणार नाही बाबा, तुला जमत काय? तू पण मला नाही वाटत. तुझ्या कोण मित्र वाकडं कोण वाकडं कोण आहे वाकडं कोण माझा अरे बोबडे बोबडे बोबडे. काम बोबडे बरोबर करू शकते. बोला मध्ये राहत. बोलू बोला. अरे ये बोबड्या रे बोबड्या. अरे बाबड्या रे बाबड्या. हे तायले ताय अरे इकडे इकडे ये. त्याच्याला अरे इकडे मोठी कामगिरी आहे, इकडे ये. दिनाय अरे ये लवकर ये. चालो चालो. अरे कुठली लागले मागे कुठली. आलो आलो. लवकर ये. अरे कुठली लागले. काय? अरे कुठली लागले मागे कुठली. पण कुत्री. अरे होय. कुत्री
थांबतो मी आलो हा ये लवकर ये जायला खुदा मा का कमाल्या मा त्याच्याला तुम्ही मला बोलवलं डोक्यात टोपीने हातात टाकी डोक्यात टोपीने हातात टाकी अजून काही चपाती येणार नाही येणार अरे काय करतोस तरी काय अरे तुला काय दिसत नाही तुझं काय पुतलं तोल अरे मी माझा आनंद कांदतो अरे मी माझा आनंद कांदतो अरे पण झालं काय अंग खाली तुला काय सांगू तुला सकाळी उठलो आणि तुला तोडली अरे तुला तोडली तर काय अरे माझी टांगू काय अरे लय लंपट अरे लय लंपट अरे नुसती ह्या गालीतनं अरे त्या गाली अरे ह्या गालीतनं अरे त्या गालीत गाय बोल आणि मी मांग अरे गाय बोल आणि मी मांग थकली लागली अंगाला माझ्या थाट अरे थकली लागली माझ्या अंगात थाट आता कधूत आली काय तू आता म्हटलं बोलू दे तुकडं जायचंय तिला कुठं ती जाऊ दे मी आधी आंदोलीला जातो अरे आंदोलीला हा तेलावर अरे तेलावर आंदोलीला निघालो अरे तिथं भेटला अण्णा अरे अण्णा जातो अण्णा अरे सांगतो कसा अरे तिकडं तेलावर जाऊ नको अरे तिथं वाघ ही काय त्याचं ऐकलं ना मी कथा धावत तेलावर गेलो अरे तेलावर गेलो तो काय अरे भारी मोठी दगड आणि त्या दगडीवर बसलेला वाघ अरे ता बघी माझ्याकडं तुकतूक आणि मी बघी त्याच्याकडं तुकतूक अरे ता बघी माझ्याकडं तुकतूक आणि मी बघी त्याच्याकडं तुकतूक तू कधीच पाहिजे ना तू वाघ तुला खायला आला अरे मग काय सांगतो तिथनं धावत घराची आलो तर काय अरे बायको दादा तुम्ही अरे बायको दादा तुम्ही ती म्हणते हो करताव काय अगं तुला देतच नाही मी माझा आनंद काढलो काय मग ऐकून माझा धल्लान अरे हाय अरे आणि मला घेतला अरे घाला आणि लावला अरे घालाला कधी आणि एवढी मोठी काढला अरे तेव्हा ती वाटली आणि माझ्या अंगाला तोडला अरे तरी काय हात जायना ना मग बायको म्हणते त्या वैद्याकडे जावा अरे काय त्या वैद्याकडे अरे पण त्या
पालव्याकडे गेलो. अरे बघतो तर काय, पालव्या पानाला तू ना लावी, पालव्या पानाला तू ना लावी. ता बघी माझ्याकडे तुकतुक आणि मी बघी त्याच्याकडे तुकतुक. अरे ता बघी माझ्याकडे तुकतुक, मी बघी त्याच्याकडे तुकतुक. तू गरिबांचा पानाला कुणाला होता सगळं लावायचं ना मात्र. मी त्याला म्हणलं, अरे ह्याच्यावर अवतत थांब, अरे अवतत थांब. काय म्हणतो, अरे तुला इटाल झाला, अरे तुला इटाल झाला. इटाल काही म्हणतो म्हणून निघून इटाल इटाल. अरे तो म्हणतो तुला तुलं लागलं, तुलं लागलं. आणि म्हणतो आता करू तरी काय. तो म्हणतो धुल्यात लोट. मग तथा तिनं धावत धावत किरांब्याती गेला. अरे किरांब्याती गेला तर ठाकल आणि दर्शन मीला लाटली खेळायची ना किरकी. अरे सगळा धुरला त्या लोला. अरे तिथं दिखली कुठली. अरे त्यांना वाटलं हा काय आमच्यातला नाही. तिथं लागली माझ्या माग, मी मोर आणि ती माग. अरे तेवढ्यात तुमचा आवाज आला कानावर आणि मी आपला धावत धावत आला इथं. तरी पण सांगा मला तात्याला लोलवलं. रे बोलवलं तुला रे, बोलवलेलं रे. अरे तात्या बोलवलेलं. कशाला बोलवलं? 16 शस्त्र 108 360. 16 शस्त्र 360 गवळणी मथुरेच्या बाजारात जात आहे. अरे धावतात का धावते आपल्या कृष्ण देवानी काय सांगितलं माहिती काय सांगितलं? या मथुरेला जाता कामा नाही. गोकुळातलं गोकुळातलं मिटन ना. अरे तुम्ही मला काय जबाब देता? आता म्हटलेलं ही कामगिरी करणार म्हणजे आता तुझ्याशिवाय कोण दिसत नाही. मग जाऊया चला मग चला. Damunia
अगं तारा, मी म्हणते तुझी एवढी नाही. आपण तर चार चौघी. चार चौघी? अगं मैत्रिणींनो, काल संध्याकाळी टीव्ही संध्यावेळी आपण मावशीच्या घरी गेलो होतो. काही गप्पा मारल्या. तेव्हाच तर तिने सांगितले, सकाळी लवकर उठा, माठ भरा आणि मथुरेची वाट धरा. अशी सांगणारी मावशी आज कशी काय विसरतील? अगं चंद्रा, जरा हात मारून पाहतेस का गं? मी नाही हात मारणार त्या भांडखोर मावशीला. नुसती ह्या आणि त्या करण्यावरून भांडत असते. अगं तारा, तू हात मारून गं. मी तर नाही हात मारणार त्या खेळतीला. काल तिच्याने माझे भांडण झाले बघ. तुमच्या दोघींचं काही होणारच नाही. थांबा, मीच हात मारते. अगं मावशी, अगं ए मावशी, अगं मावशी गं मावशी, अगं मावशी गं मावशी, अगं येतेस ना? काय गा पोरी? अगं येतेस ना? अगं कुठे? अगं कुठे काय? बाजाराला. अगं एवढ्या लवकर निघाला तू? अगं हो, खूप उशीर झालाय, लवकर ये. अगं मी तर माझ्या मळ्याला पाणी घालत होती बघ. अगं पाणी नंतर घाल, आधी लवकर ये. बरं बाई येते ना. काग हाक मारता मला म्हातारी या मावशी बाईला पोरीनं. काग हाक मारता मला म्हातारी या मावशी बाईला. बाई जमले ग जमले. अगं मावशी, झालं तरी काय जमायला? अगं झालं तरी काय जमाला म्हणजे मी माझ्या मळ्याला पाणी घालत होते बघ. तेवढ्यात तुमची हात ऐकू आली. त्यात गडबडीत आली बघ. अगं म्हणून जमायला झालं. वाजवीन नाही. अगं राजे, बाजाराला एवढे लोक निघालात तू? अगं हो, तूच तर बोलली होती सकाळी लवकर उठा, माठ भरा आणि मथुरेची वाट धरा. अरे बाई विसरलेच बघ. अगं वय झालंय ना माझं, विसरायला होतं ग. आणि काय ग राजे, ते राहू दे, पण मला म्हातारी आणि खेळडी कोण म्हणाली ग? एवढं बरं ऐकायला गेलं.
मावशी तोच आहे रे तुझ्या बाबा, जा नाटकात तारा आणि चंद्रात बोलल्या बघ लगेच काय ते सांगतेस मावशी पोरगी गेली एवढी तुला तुम्हाला चोमडी काय का बोलते चोमडीच आहेस पण तुम्हाला चोमडी का बोलली चोमडीच आहे अगं ए माझ्याशी भांडा भांडा आता स्वतः दोघी भांडत बसायचे चला लवकर उशीर होतोय. अगं मावशी ह्या आता बहिणी आणि नंतर बोलू बोलू बोलती अगं अगं राधे ह्या काय करतात त्या अगं पूर्ण बघा हे काय करतात आता भांडण होते ना. अगं चला मोडून झाला असेल चला बाजाराला उशीर होतोय. अगं मावशी आमचं की नाही असं आहे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाजून जमेना ते नंतर बघू आधी चला उशीर होतोय चला बरोबर. अगं राजे तुला काय खाऊ नाही का माझं मला कुठे यायचं तिकडे बसलो तू काय ग तारा तुला पण नाही खाऊ नुसती बडबड करत असते तेवढी काय ग हिला? तूच तुला असशील. पण नाही खाऊ जाऊन बघून ये ना. अरे पण तू माझ्या तर घराच्या बाजूला राहतेस ना. बरं बाई दाखवते हा या इकडे अगे इकडे या पटापट उशीर होतोय. दिसला का हा आले का? अरे हा काय बघ या आडव्या बांधापासून त्या आडव्या बांधापर्यंत नुसता गाजराचा आणि मुळे पण मला की नाही बघ. अरे हे काळं काळं ना हे बघ इकडे काळं काळं हे दिसतंय ते अगं ती वांगी आहेत बघ आणि अजून मधून ह्या बारीक इकडे लवंग्या मिरच्या आणि अजून मधून संत्री मोसंबी त्याचा सुद्धा मला केला बघ तुझे. छानच आहे का मावशी तुझा मला अरे त्याशिवाय माझ्या मला घर येईल का फोटो काढला बरं तेव्हाच मावशी मला पाणी घालत असते हो तर म्हणून उशीर झाला ना चला लवकर बाजाराला उशीर होतोय आपल्याला. आणि गाणे मला भारीतला नाही रे बाबा. अगं पूर्ण बाजाराला निघाल्यात खऱ्या पण घेतलं काय ते सांगितल्याशिवाय बाजार होणार कसा. सांगायलाच पाहिजे अगं हो तर सांगायलाच पाहिजे. आता तूच ये पहिली आणि सांग भाऊ काय घेतलं ते. अगं मावशी मी घेतलं लोणी आणि चालले बाजाराला बाई बाई हिला घेतलं लोणी. अगं पण तुला पाहिले नाही ना कोणी. काय गं मावशी अरे मस्करी करत होती का तुझी. अगं हे हिला, तू मग काय घेतलं अगं आधी मुरडू नको आधी काय ते घेतल्यास ते सांग. किती मुराटतेस तू. अगं मावशी मी घेतलं ताक आणि चालले बाजाराला हे बघा हिने घेतलं ताक आणि ह्या मेलीचा चपटा ना. काय गं मावशी अगं मस्करी करत होती बघ. अगं हे चंद्रा अगं अशी मुरडू नको ये पुढे आणि सांग घेत असते. मोडून नडून झाला असेल तर सांगशील का आता. अगं मी घेतलं तूप आणि चालले बाजाराला काय घेतलंस तू. हिनं घेतलं तू आणि हिच्यावर आहे मला रे खूप. काय गं मावशी अगं मस्करी करून तू बघ तुझी. अगं हे राजे तू का काय घेतलं.
घेतलं दही आणि ह्या मेलीची नेहमीचीच गाई. काय गं मावशी? अगं मस्करी करत होती बघ. चला लवकर उशीर होतोय बाजाराला. अगं मावशी, आता तर काय राहिलं तुझं? आम्हा साऱ्या पोरींचा थाट विचारलास आणि तुझा गं? अगं माझा कसा म्हातारीचा थाट? मी घेतला विकायला खवा. ऐकलं काय? मी घेतला विकायला खवा. ज्याला पाहिजे त्यांनी घ्यावा, बाकी त्यांनी बोल. अगं बोंबलत जावा सांगतोय. चला लवकर उशीर होती बाजाराला. अगं डोळीवर आहे भरलेले माठ, वळणाची वाट. एखादं गाणं बोलल्याशिवाय संपायचं नाही बघा हा राग. अगं मावशी, एखादं छानसं गाणं तूच बोल ना. अगं आता या म्हातारीलाच गाणं म्हणायला सांगाल तुम्ही? बरं बाई म्हणते, जुन्यातलं एखादं गाणं म्हणते. हा साथ द्या ना तुम्ही पण. तुला साथ काय 8 पण देऊ पण म्हण. अगं 8 उद्या घेऊ, आता साथ द्या फक्त. बरं बाई म्हणते. हा अगं शालू झोका दे गो मैना शालू, 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 झोका दे गो मैना शालू. एवढं चांगलं छान गाणं म्हटलं. बरं बाई तुला येत असं तर तूच म्हण मग. अगं राधे, एखादं छानसं गाणं तूच बोल. बरं म्हणते हा. म्हण लवकर. मिळून या जाऊया ग करून सारा थाट, दही दूध लोणीयाने भरून या माठ. पूर्वेला पहा जरा रवी किरण पातळी, पिवळ्या पिवळ्या हळदीनेही धरणी माखली. पाऊल उचला जरा काढा नीट वाट ग, पाऊल उचला जरा काढा नीट वाट ग. लय अवघड हाय सखे हा
खावा घ्या खावा. श्री हरी हा साऱ्या गोकुळचा हाय मोठा दिलवाला हुकमाने आम्ही त्यांच्या निघालो गवळणी अडवायाला अरे आला आला गेल्या गुलामाला अरे आला आला गेल्या अरे बोंब्या आणि काय तुझा मला काय बोलले होतो आम्ही आणि काय बोलले नाही अरे बोल त्याला म्हणायचं तरी का त्यांना काय म्हणायचं तुमच्या माताला मला दूध द्या अरे एवढं म्हणजे बघ कसा राहतो बस बस आतापासून सुरू आहे आणि दूध आणि दूध असं नव्हतं काय झालं काय झालं काय एवढं तू काय केलं अरे मला वरता दम बोल अरे मला वरता दम बोल अरे खाता दम खाली अरे माझा वरता दम बोल आणि खाता दम खाली अरे दवा मागणं गेली दवा मागणं गेली दवा मला बरं वाटलं पण मी काय म्हणतो काय सांगत अरे मी म्हटलं कोणीनं तुमचं दूध द्या अरे बरोबर मग तेव्हाच मावशी तू आता एक काम कर मावशीला काय जेवलंच ना आणि बघ कसा विचारतो का तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला.
अरे आम्ही आलेलो दोतूलातून आणि तांदूळ मुतायला. अरे आम्ही आलेलो दोतूलातून आणि तांदूळ मुतायला. अरे ऐकलं चुकीचं ऐकलं काय? आलो गोकुळातून चालून मथुरे असं बोलले. अरे हा त्यात म्हणूनच मारून तुला ते काय ते ऐकतो मावशीला बघतो मावशीला बघतो. अरे काय रे उंदरा? अरे सुदामा, अरे पेंडी, अरे मावशी मला होती म्हणाली. मला होती म्हणाली. सांगते ना मंदिरा काय ते मावशी. अरे काय रे बाबा उंदरा? अगं हा एवढूचा उंदी. अगं मावशी हा एवढूचा उंदी. तुझ्या एवढ्या मोठ्या डोंगराला अगं कुठं वाप आली आणि कुठं भान पडेल हा तुला. अरे हे काय बोलतोस काय उंदरा? अरे पण तुम्हाला म्हणतात तरी कोण? अरे आम्हाला एक देवाच्या पंक्तीचे तवंगली पेंड्या पुद्या भल्या. अगं पोरीनो, ऐकलं काय? सोंगाडे आले काळा पाण्यात तुझी बसते. तणे का तणे? अगं ए मावशी असं आहे बाबा. आम्ही ते सोंगण्या काढायला अरे मग तुम्ही हात तरी कोण? या रस्त्याला हसीला पडतो. अरे कोणा तुमच्याकडे काय आहे काय? हे ना म्हणजे काय पण काय तुमच्याकडे काय कायदा काय वगैरे आहे का? मग सांगा की. या अवघड घाटाला तुला आलो याडवायला. या अवघड घाटाला तुला आलो याडवायला. कधी करशील घाटाला बघ कोणीन वाटाला. कधी करशील घाटाला बघ कोणीन वाटाला. काय रे बाबा? हो बाबा ऐकलं आता. असं काय तुमचं? अगं पोरीनो, आपण जमण्या म्हणून 2 मिनिटं बसूया. आपण बघा. तिकडे थांबला उभा आहे. बघडे तुझी कामगिरी आहे. अरे काय रे मुंगरा? अरे त्या जमण्या म्हणून बसल्या. अरे मला जमायलाच होत नाही. अरे बाबा काय म्हणतोय? अरे बाबा जमत.
शेळी तो बासरी सूर नाना परी शेळी तो बासरी सूर नाना परी बोलावे तो जगाला या तालावरी बोलावे तो जगाला या तालावरी तोच मी श्रीहरी देतो आरोळी तोच मी श्रीहरी देतो आरोळी निघ माघारे राधे तुझावे घरे निघ माघारे राधे तुझावे घरे तेरे बाजरी बाई पद्मा बेंबीरा मस्तकी तुरा विटेवरी हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. पण मला आनंद होता आपल्या जन्माच्या गुणात वासुदेव पिता देवकी माता वाढलो गोकुळी जन्म बंदिशाला माझ्या जन्माची कहाणी आज सांगितो तुला माझ्या जन्माची कहाणी आज सांगितो तुला वासुदेव पिता देवकी माता
नको नको श्रीहरी नको करू मस्करी नको नको श्रीहरी नको करू मस्करी नंदलाला सोड सोड रे माझ्या पदराला सोड सोड रे माझ्या पदराला मथुरेचा बाजार भरला आणि हा माझा सोबतीचा कुठे गेला काय किती काय म्हणजे तुला सांगतो काम काय झालं गडबड काय झाली काय झालं काय अरे मी जाम टेन्शन मध्ये आहे सध्या कसलं टेन्शन पान करताना पण तुला सगळं सांगता काय झालं माझ्या आयुष्याची अतिशय तुला सांगता तुला काय झालं दुपार तरी फोन वाजला का काय माहिती काय हाय सकाळी निघाला तेव्हा तुझी आणली होती ना अरे काय नंतर का आधी सांग काय ते अरे वाय जरा वाय सांगायला हवं ना घसा अरे सकाळ जरा घसा चुकलाय बसलाय पुरा पार कर आणखी मारे अशी मग गाव का कोण का आता महाराज येतील मग का ठेवता कधी दुपारी पण मागलेला पल्ली का पुढी बारीक केली ना चावत बारीक अरे काय माहिती यार काय बायकोचं टेन्शन रे तुला कसलं टेन्शन आहे बायकोचं टेन्शन कसलं अरे मी वाढता सेक्रेटरी बनलो ना अरे बायको माझं काय म्हणायचं आता रस्ता बांधायचं सगळीकडे कॅमेरा लावलोय कॅमेरा आणि माझी बायको त्या बागेत नेपाळाबरोबर गावते का रे मला तुला बोलतोस का अरे काय कोण नेपाळची ममता आहे तेव्हापासून मला कोण दाखवतं वाटत ना अरे मी वाढीचा सेक्रेटरी पडलो ना आणि पोराचं लग्न करत नाही आता काय करायचं अरे पोट लागणार झाला पोरी स्वतः कुठे भेटतच नाही याला म्हणता बाबा बघ रे त्याला म्हणता बाई बघ रे कोण नाही आता काय करणार काय करणार का म्हणजे तो आज गंमत सांगता अरे आज तुमच्या होती बघ सकाळी हा तिथं नारायण म्हणजे
जेवला बसली अरे काय का गाडीचा फणस माझ्या तिथे बरं आहे काय एवढं मोठा परत मंगेशचा हा मंगेशचा मोठा फणस त्याचा चार पंखाची भाजी केली दुपारी हा अरे म्हातारीचं फटाकच खाल्ला भाजी खाल्ला म्हणजे काय तिथं मला श्वास बंद बरं का एवढं खाली बरोबर खाल्ला अरे मी बाजूला बसले ना मी हात घ्या उठला अरे म्हातारी घुसमारली बघते काय म्हातारीचा वरताचा काय करू अरे ती लाईट गेली ना जमला तेव्हा आता करणार काय टॉवर पण नाही आता काय करू आता असं आपला पाय लावला गाडीला जोडायला गेला गाडीवाल्याला आता आपला हा माहिती ना संजा रिक्षावाला गुलाम अरे तागीचा बापताला घेऊन कंडावल्या तारे काय करू तुला त्याच्या बाजून फोन फिरवला फिरवला तसा खास आला की नाही रिक्षा घेऊन आला आणि मी काय म्हणणार अरे बाबा आधी म्हातारीला काय तसं घेऊन मग रेवाल्याकडे गेलीला रेवाला काय केस घ्यायचा घेतच नाही अरे नाही बियाला आता भाजी अशी होई ना कधी पर्यंत अरे म्हातारचं अडकली होती का म्हाताऱ्या गुरगुरा उठलीला हो काय मी काय झाला ना मग काय केलं देवाला नेली पुढं लंब्याकडे नेली मारला का ना म्हातारी संसारी काय बघशील पुरीला भात येऊन करणार म्हातारी अरे क्या झाला होता आता तिला अरे त्या तुमच्या पंताची भाजी घातकच करा ती म्हातारी म्हातारीला ह्या वाईट भाजी खायची गरज काय रे? परीक्षा तुकाराम यांकडून आता जे लाईव्ह हवालदार आहे त्यांच्यासाठी 100 पारितोषिक आहे तरी आम्ही नमन मंडळ आभारी आहोत धन्यवाद 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 अरे म्हातारीचं वय काय आणि भाजी काय म्हणून घातकच काय म्हातारी पुढं काय मग आणले इलेक्शन करून घरात आणलेली मग म्हातारी म्हणते माझी व्हायची हवी आवा पोटात जरा खलखली झाला पुढे भाजी खाऊ परत ठेवू यावं तिला अरे तिच्या मारून आला गेली काटवट होती आता ते म्हातारीलाच माहिती मग आणली घरात मग भाताने उरली डाळ खाल्ला आणि आता वाटतं झोपून ठेवली आला मग आता काय करायचं महाराज ती महाराज येतील मी काय म्हणतो महाराज का आता येतील महाराज आता येतील तू पण इथं काम मी बाहेरला घेतो आज काय करणार मी तुला स्टॉप करून ठेवला महाराज आहे ना तू बघ महाराज मथुरे नंगलचा राजा उग्रसेन मथुरेचा बाजार आज सूर्य डोक्यावर आला तरी मथुरेचा बाजार आले लक्षात वस्त्र देवकीचं लग्नामध्ये हातीवरून वरात मिळवली घोड्यावर सायकलवर आणि तो आकाशवाणी झाली कौसा 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 बसरात रे बसरात वसुदेव देवकीच्या पोटी देणारा हात वापरून तुझा नाश करेल आणि दोन पायाची आग मस्तकात गेली पायाची आग मस्तकात गेली आणि त्याच रागाने वासुदेव देवकीचा शीर्षक करणार तो देवकी बोलती झाली दादा दादा मला मारू नको माझ्या पोटी येणारी सर्व संधान विश्वास स्वाधीन केले आणि अशा तऱ्हेने देवकीचे साई बोल पाळ आणि सातवी कन्या हातातून निसटली आणि आकाशात गेली आणि बोलती झाली कौसा कौसा तुझा वैरी गोकुळात आनंदानंद म्हणजे कृष्ण 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 म्हणजे हे कृष्णाने तर केलं असेल जातो राज दरबारात आणि सेवक काय करतात तेच पाहतो चला
मला काय ते वाटतंय अरे आज कोणी दिसलं ना मला सांगा मोत्याचा बाजार बंद का आणि कोणी केला मी टेन्शन मध्ये आहे. मला सांगतो तुला शेवट मी काय विचारतोय महाराज कृष्णाने केला असेल कृष्ण 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 तरी मला ओळखत होते शिपाई आता एकही क्षण न थांबता या ठिकाणी अक्रूरला हजर करा असा माझा आदेश आहे. आपल्याला बोलूया मी बघतो कोण आपलं कोण येतं इथं कोणते पिसाळ माझ्या समोर यायला काय नाही कोण आशीर्वाद सोडा असाच जा गोकुळात जा आणि कृष्ण आणि बलराम त्याला असं सांगावं की मामाने मोठ्या समारंभाचं आयोजन केलं आहे आणि मोठ्या सन्मानाने या ठिकाणी घेऊन त्याला धगापटका तर राहणार नाही ना. नाही होणार. येतो मी. हा, आमचं गाव आहे. गाव देतोय. गाव काय? हा, काय कमी का असेल काय आता? काय करू? अरे बाबा, आम्ही काय गाव केलं का मला बाबा? आम्ही तर बप्पाचा करी. तू वाईट काम 2 मिनिटं काम तर येऊ दे माझा याच्यावर काम काम. त्यासाठी मी तुम्हाला न्यायला आलोय. तुम्ही यायला तयार आहात ना? हो, आम्ही यायला तयार आहोत. परत जीव घावायला आला काय म्हणत प्रणाम. अरे लाज नाही वाटत तुला? काय म्हणे ठार झालीस? मला लाज नाही वाटली. अरे तुम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला? होय. अरे तुम्हाला या समारंभाला बोलवलं नसून तुम्हाला तुमच्या मृत्यूचा सापळा आहे तयार केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे आणि त्याच्यात तुमचा मृत्यू निश्चित आहे. कोण कोणाचा मृत्यू घेतो पाहूया. पाहूया. आकडी
श्रीमंत प्रधानजी, 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 आपल्या राज्यामध्ये सर्व कुशाल मंगलमय आहे ना? होय महाराज, सगळं कुशल मंगल तर आहे, काही चिंता नसावी. ठीक आहे. यावे मुनिवर्य, असंच नसतं. आपण अचानक येण्याचं कारण? आपले जे कर्म व्यवस्थित चालू आहे का? याच संदर्भात काही सुभाव, वारी आणि त्राटिका राखली झाली, माझ्या यज्ञाचा विध्वंस केला आहे, त्याच्या रक्षणासाठी तू काहीतरी कर. तर मुनिवर्य, मी स्वतः येऊन तुमच्या यज्ञाचं संरक्षण करू शकतो. नाही राजे, तुझे पुत्र राम लक्ष्मण याला माझ्या सभेत धाडून दे, एक माझ्या यज्ञाचं रक्षण करते. मुनिवर्य, राम लक्ष्मण हे अज्ञान बालक आहे, हे आपल्या यज्ञाचं संरक्षण कसं करू शकते? राजन, त्यांचे पराक्रम काय आहे ते मला ठाऊक आहे. तू निर्धार हे पाठवून तू त्यांना माझ्या. ठीक आहे. प्रधानजी, काय राम लक्ष्मण येते असत का? राम आणि लक्ष्मण प्रणाम मुनिवर्य. या विश्वामित्राबरोबर आपल्याला यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी जायचं आहे. आम्ही तयार आहोत. मुनिवर्य, हे माझे बालक आपले स्वागत करत आहे. तू काही चिंता करू नको राम लक्ष्मण, चला आपण. निघाले
हळू. काय लक्ष्मणा, तुमच्यामुळे माझे यज्ञ कर्म सफल झालं. खरोखर आज धन्य घडवलं. जनकराजाच्या आदेशानुसार आलाय. जनकराजाने त्या स्वयंवर मांडलाय तरी त्याचे आमंत्रण मला धाडले आहे. त्या स्वयंवरासाठी आपण यावे अशी राजाची इच्छा आहे. ठीक आहे. तू जाऊन जनक राजाला सांग की आम्ही राम लक्ष्मण स्वयंवरासाठी येत आहोत. तशी आपल्या रामा, लक्ष्मणा, चला आपण जनकपुरीत प्रस्थान करूया. इथे जमलेल्या नवरनगरातून आलेल्या राजे महाराजांना जनक राजाचा सादर प्रणाम. तुम्हाला निमंत्रण देण्यामागचे कारण म्हणजे मिथिला नरेश राजा जनक याने आपली कन्या जनकनंदिनी सीता इथे स्वयंवर मांडले आहे. स्वयंवराचा पण असा आहे की परशुराम भार्गव याचा शिवधनुष्य ठेवला आहे आणि त्या शिवधनुष्याला जो कोणी गुण लावेल त्याच्या गळ्यात जनकनंदिनी सीता वरमाला घाली हो. चला राजे हो, पानाला सुरुवात करूया. माझी कन्या जनकनंदिनी सीता हिचे स्वयंवर म्हणले आहे. अरे जनक राजा, मंगळ नगरीच्या राजाला निमंत्रण दिले, पण या प्रशासन लंकाधीश रावणाला निमंत्रण का नसावे रे? हे जनक राजा, हे लंकाधीशा, 7 तास समुद्र खारे 7 समुद्र गोडे, त्याच्या पलीकडे तुझी लंका नंदी. तुला निमंत्रण कोणाबरोबर जावे म्हणून आपली पत्रिका पडू नाही. अरे जनक राजा, 33 कोटी देव माझ्या कैद्यात असताना वायुदेव काय करत असतो रे? अरे लंकाधीशा, वायुदेव नित्यनेमाने तुझ्या घरी झाडू मारत असतो, माझ्याही घरी झाडू मारत असतो. त्याच्यावर पत्रिका दिली असता जाली बैठाला लागून फाटून गेली असती म्हणून ते दिली नाही. अच्छा रे.
परशुराम भार्गवाच्या या धनुष्याला जो कोणी गुण लावेल त्याला जनक कन्या सीता वर्माला घालेल असा पण आहे. जनक राजा बहुरे तुझा तो सवाखंडीचा धनुष्य. अरे लंकाधीशा हा समोरच धनुष्य ठेवलेला आहे.
Thank you.